नमस्कार दिग्दर्शक मंडळी, मी अति तेंगळे आपलं सर्वांचंच माझ्या बोल मनातल्या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांनी अतिशय संघर्षातून, अतिशय कष्टातून एक स्वतःचं साम्राज्य उभं केलं। ते एक आदर्श शिक्षक आहेत, आदर्श मुख्याध्यापक आहेत, आदर्श संचालक आहेत आणि विशेष करून आपल्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये ते गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहे, म्हणजे भारतीय ते प्लेयर सुद्धा आहेत। त्यांचं नाव आहे वीरेंद्र राठोड। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही दिव्यांग आहात। या दिव्यांग असताना बालपणामध्ये तुम्हाला कोणते आव्हान आले आणि शिक्षणामध्ये तुम्हाला हे सर्व म्हणजे दिव्यांग असल्या कारणामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या, या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जरूर सांगा। निश्चितच बालपण म्हटलं की सगळ्यांचं आनंदीचं एक वेगळं एक विश्व असतो, आयुष्य असतो। इतर मुलांच्या आयुष्यामध्ये बालपण जसं जातो आनंदात, खेळण्यात, बागळण्यात, उड्या मारण्यात, तसं माझं बालपण सहज नाही गेलं। कारण माझा जन्म झालं अवघ्या 3 वर्षातच मला दिव्यांगत्व आलं आणि तेव्हापासून माझ्या संघर्षाला सुरुवात झाली खरी तर। तेव्हा 3 वर्षाचा असताना माझ्या बाबांनी मला एका हजेली एक हॉस्पिटल आहे मुंबईला, चिल्ड्रन हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलला दाखल केलं आणि तिथे माझ्या पायांवरती उपचार झाले। 3 वर्ष झाल्यानंतर मग मला मातृसेवा संघ नागपूरच्या एका वसतिगृहात दाखल करण्यात आलं, म्हणजे तिथे माझं शिक्षणही पूर्ण व्हावं आणि पायांवरती उपचारही व्हावं, हा माझ्या बाबांचा एक उद्देश होता। तेव्हा माझ्या पायांवर उपचार होत असताना कॉटवरती येऊन मला शिक्षक शिकवायचे। इयत्ता 1ली पासून तर 8वी पर्यंत माझं तिथे शिक्षण झालं। अनेक अडचणी आल्यात, कारण मला चालता येत नव्हतं आणि नीट बसता येत नव्हतं, कारण दिव्यांगत्व आल्यामुळे दोन्ही पाय असे एकदम कडक आले होते आणि वाकलेले होते। शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पाय सरळ झाले आणि डॉक्टर मारवा एक फेमस सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत, आता नाही आहेत ते सध्या, त्यांच्याद्वारे माझ्या पायांचं ऑपरेशन झाले आणि मला त्यांनी कॅलिपर्स दिले। त्या कॅलिपर्सने चालणे, रेग्युलर सकाळी व्यायाम करणे, त्यामुळे माझे पाय सद्यस्थितीवर आले। तेव्हा मग माझं शिक्षण होत असताना आमच्या शिक्षिका, म्हणजे आम्ही त्यांना ताई म्हणायचो, कारण त्यांचा एक उद्देश होता की या वसतिगृहामध्ये राहणारे जेवढेही शिक्षिका आहेत ते आपल्या आईचा दर्जा देतात, कारण आई तर नव्हतीच वसतिगृहामध्ये, म्हणून त्यांनी ताई हाक मारायला आम्हाला सुचवलं, म्हणून आम्ही त्यांना ताई म्हणायचो। ताईमध्ये आईचे एक ममत्व असते। तर त्यांनी आम्हाला वसतिगृहात शिकत असताना वसतिगृहाच्या बाहेरचं जग शिकवलं। त्यांनी राहणे, बोलणे, वागणे, संस्कार, शिष्टाचार, शिक्षण, व्यायाम, सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवलं। आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकत असताना त्यांनी आमच्यामध्ये एक नीतिमत्ता आणि अधिक चांगल्या प्रकारे मूल्य त्यांनी जपणं शिकवलं आम्हाला, मलाच नव्हे तर सगळ्या दिव्यांग मुलांना। त्या व्यतिरिक्त राज्यस्तरावरील स्पर्धा असतील, नॅशनल स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लावले। जोशीताई होत्या, त्या आम्हाला एक म्हणजे सगळ्या मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आणि संस्कार द्यायचे। प्रत्येक अन्नामध्ये परब्रह्म असते, अशा पद्धतीने। व्यायामामध्ये वृंदाताई आम्हाला शिकवायच्या आणि शिक्षणामध्ये हेडावताई होत्या आमच्या, त्या आम्हाला शिकवायच्या। आणि आमच्या हेड ऑफ डिपार्टमेंट चित्राताई तत्ववादी एक लॉयर होते ते, परंतु त्यांनी दिव्यांगांच्या सेवेकरिता त्यांनी ती पद सोडलं, त्यांची नोकरी सोडली आणि सेवा दिली त्यांनी आम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावली आणि आमचं शिक्षण आणि आमचं संगोपन त्यामध्ये अगदी चांगलं गेलं। परंतु बालपण म्हटलं की खेळणं आलंच, उड्या मारणं आलंच, मनसोक्तपणे जगायला जे आपण आईबाबांकडे हट्ट करतो, मला हे पाहिजे ते पाहिजे, इतर मुलांसारखं ते नाही करता आलं, कारण आम्ही वसतिगृहात असायचो। परंतु त्या वसतिगृहात असताना आम्हाला कुठल्याच गोष्टींची त्यांनी उणीव भासू दिली नाही। अशा पद्धतीने माझं बालपण त्या मातृसेवा संघ या शाळेत गेलं। नंतर तुम्ही शिक्षक होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि एका इंग्रजी शाळेमध्ये तुम्ही गेल्यानंतर केवळ पायऱ्या असल्या कारणामुळे तुम्हाला तिथं संधी मिळाली नाही, याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? मग आता शिक्षण होणं हे माझं उद्देशच नव्हतं, म्हणजे शिक्षक होणं माझं उद्देश खरं तर नव्हतंच। मला IAS बनायचं होतं, कलेक्टर। माझं आधीपासूनच स्वप्न होतं की एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून सुव्यवस्थित सुशासन चालवणं, कशा पद्धतीने चालवायचं हे मला दाखवायचं होतं। खरं तर आपण जर चांगले असलो तर निश्चितच शासन व्यवस्थित चालतेच, पण आपल्यापेक्षा खूप काही अधिकारी चांगले आहेतच,
पण अचानक मी जेव्हा टॅली करत होतो नागपूरला 2007 मध्ये, अपडाऊन करत होतो दिग्रस ते नागपूर डेली, तर 3 महिन्याचा कोर्स होता. तिथे असताना मला अचानक माझ्या मित्राचा फोन आला की तुझी इंग्लिश खूप चांगली आहे आणि तुझ्यासाठी एक संधी आहे. म्हटलं काय आहे? तर म्हणे आपण एक शाळा स्थापन केलेली आहे इंग्लिश मीडियमची आणि त्या शाळेवर तुला टीचिंग करायची आहे. आता मित्रांनी हाक मारल्यानंतर नाही हे शब्द माझ्या मनातून तोंडातून आलंच नाही. मी एका पायावर उभा झालो आणि आलो. अशा पद्धतीने मी त्याच्याकडे 3 वर्ष जॉब केला विदाऊट एनी टेकिंग फीज. मी कुठल्याच प्रकारचं शुल्क किंवा पगार वेतन काहीच त्याच्याकडून घेतलं नाही. मला शिकायचं होतं की अनुभव घ्यायचा होता की खरं तर ग्रामीण भागातील मुलांना कशा पद्धतीने टीच करू शकतो आणि केलं पाहिजे. ही एक तळमळ माझ्यामध्ये आपोआप दिवसेंदिवस वाढत गेली त्यांच्याबद्दल. तर मी शिकवत गेलो आणि अशातून माझ्यामध्ये एक शिक्षकी भूमिका जागृत झाली. त्यानंतर मग मला पुन्हा एक ऑफर आली 3 वर्षानंतर, परमनंट जी ग्रँटेड शाळा आहे तिथे, की तुम्हाला आम्ही ऑफर करतोय आणि या शाळेवर तुम्ही परमनंट जॉब करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं जीवन चांगलं व्यवस्थित जगू शकाल. कारण तुम्ही दिव्यांग आहे आणि ह्या शाळेपासून तुमचं घर अगदी जवळ आहे, तुम्हाला कुठल्याच अडचणींना सामोरं जाण्याची काही गरज नाही. करेक्ट. तर हे स्वप्न मला दिसायला लागलं. मग माझे बाबाही हो बोलले आणि मग आम्ही करायला लागलो. पण त्यावेळेस त्यांना ज्या पदावर मला रुजू करायचं होतं तेव्हा ती डिग्री माझ्याकडे नव्हती. तेव्हा ती डिग्री घेण्यासाठी तेव्हा पण मी माझ्या वायलिंगी गाव आहे एक दिग्रस तालुक्यामध्ये, तिथून वाशिम 90 दिवस कंटिन्यू अपडाऊन केलं आणि सिलीब म्हणजे ग्रंथालयाची एक डिग्री असते सिलीब म्हणून, ती डिग्री मी पासआउट केली विथ डिस्टिंक्शन अबोव 75%. आणि मग 3 महिन्यानंतर मी डिग्री घेऊन संस्थाचालकांकडे गेलो की माझ्याकडे डिग्री झालेली आहे आणि मी या पदासाठी आता परिपूर्ण झालेलो आहे. तेव्हा ते नाही बोलले की आता आम्ही दुसऱ्याला चान्स दिलेला आहे, तुमची वेळ गेली. तेव्हा मी नाराज झालो, आता काय करायचं. कारण त्या शाळेवर मी जेव्हा शिकवायला गेलो होतो तेव्हा 28 विद्यार्थी होते आणि मी जेव्हा शिकवणं सुरू केलं आणि लोकांपर्यंत ही वार्ता पोहोचली की इथे राठोड सर शिकवायला आहे, तेव्हा 85 विद्यार्थी झाले फक्त 3 ते 4 दिवसांमध्ये. भरगतचं ॲडमिशन झाल्या. संस्थाचालक फार खुश झाले, मी पण आनंदित झालो की माझ्यामुळे जर इतके विद्यार्थी वाढले असेल तर खरंच आपलं शिक्षण चांगलं आहे. आणि मग जेव्हा त्यांनी नाही बोलले तर मी जेव्हा ते पद सोडलं, कारण मी तेव्हा परमनंट नव्हतोच. बरोबर. 2-3 हजार रुपये मानधनावर होतं, ते त्यांनी मानधन पूर्ण दिलेलंच नाही. तेव्हा मी नाराज झालो. माझी एक अपेक्षा होती की 1000 रुपये किंवा 1 रुपया का ना असे माझी मानधन, बरोबर, मी ते कमवून माझ्या बाबाला द्यावं अशी माझी एक अपेक्षा होती की आतापर्यंत माझ्या बाबांनी आईनी माझ्यासाठी जे काही दुःख सोसलं आहे, त्यांनी काळीज फाडून मला मोठं केलं, शिकवलं, तर आपलं कर्तव्य आहे की आता मी मोठा झालो आहे, बरोबर, तरुण वयात आलो आहे आणि प्रत्येक मुलाचे कर्तव्य असते आपल्या आईवडिलांसाठी, तर ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. तर मी जेव्हा संस्थाचालकांना बोललो की मला द्या माझं मानधन, बरोबर, तेव्हा ते बोलले की तुला कशाची गरज आहे मानधनाची, तुला मी भाकरीवर लावतोय, तुला मानधन मागण्याचा अधिकारही नाही, शिकव आणि करत राहा, मी देईल तेव्हा घ्यायचं. म्हटलं ठीक आहे. आणि मग जेव्हा त्यांनी पदावरून मला कमी केलं तर मी जॉब सोडला. मग मला असं वाटलं की आता याच क्षेत्रामध्ये आपल्याला यांच्यापेक्षा बेस्ट करून दाखवलं, नॉट गुड बेटर बेस्ट. मग त्याकरिता मग मी DED अप्लाय केला. माझा गव्हर्नमेंटमध्ये DEDला नंबर लागला अकोल्याला. मी म्युच्युअल करून घेतलं कारण मला अपडाऊन शक्य नव्हतं आणि एकटं राहणं शक्य नव्हतं. मग दारव्याला मी म्युच्युअल केलं. तिथे सकाळी बसने जाणे आणि तिथून मग बसस्टँडवर एक ऑटो रिक्षा करणे, कॉलेजला जाणे, कॉलेज अटेंड करणे, 11 वाजता कॉलेज सोडणे, पुन्हा ऑटो रिक्षा करणे आणि एक लिटिल बर्ड म्हणून इंग्लिश मीडियम हायस्कूल आहे तिथे दारव्याला, ती शाळा मी जॉईन केली आणि तिथे पण आम्ही 6-7 जण होतो. त्याच्यातून माझं एकट्याचं सिलेक्शन झालं इंग्लिशसाठी. तर मला आनंद झाला, खरंच आपल्यामध्ये काहीतरी गट्स असेल म्हणून इतक्या लोकांमधून मला सिलेक्ट करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. तर मला अजून एक आव्हान मिळालं की आता आपल्याला अजून बेस्ट करायचं आहे. तर माझं शिक्षण, शिकवणं, मुलांना समजणं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पॅरेंट्स खुश होते कारण मी पहिल्या वर्गापासून एका वर्गाची 4 तुकड्या होत्या, अ ब क ड. तर असे पहिल्या वर्गापासून मी 5वी पर्यंत शिकवायचो. 20 वर्ग, 20 वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या ट्युशना बंद झाल्या होत्या. मी जेव्हापासून तिथे इंग्लिश शिकवायला गेलो तर पहिल्या मीटिंग्समध्ये पॅरेंट्स बोलले की राठोड सर कोण आहेत.
मी घाबरलो, कारण माझी पहिली शाळा, नवकं काम होतं आणि इंग्लिश शाळा माहिती आहे आता तुम्हाला की पॅरेंट्स ओरडतात, त्यांना रिझल्ट हवा असतो. तर ते विचारायला लागले की राठोड सर कोण आहेत. माझं काही धडधड करायला लागलं. तर त्यांनी केरळची एक पॅरेंट्स होते, तर त्यांनी एकदम आनंदाची अशी म्हणजे बातमी दिली की राठोड सर असल्यामुळे की नाही आमच्या विद्यार्थ्यांचं, आमच्या मुलांचं ट्युशन बंद झालं आहे आणि पुन्हा आम्हाला शिकवण्याची घरी गरज पण नाही आहे. कारण ते जेव्हा शिकवतात तर मुलं सांगतात आम्हाला सगळं आलं, ते होमवर्क पण विदाऊट एनी हेल्पिंग ते करून घेतात. तर मला एकदम समाधान वाटलं की खरंच मी आता खरा ठरलो आहे. तर संस्था चालकाने माझी पाठ थोपटली आणि बोलले की ते परमनंट करत राहा. तेव्हा पण मला 2,000 रुपये पेमेंट होतं. तर 2 वर्ष D.Ed होईपर्यंत मी तिथे करत गेलो. 2 वर्षानंतर त्यांनी पेमेंट वाढवली नाही. मग त्यानंतर इथे दिग्रसला ड्रीमलँड शाळा आहे, त्या ड्रीमलँड शाळेवर इंटरव्ह्यू होता. तर मी गेलो इंटरव्ह्यूला. तिथे आम्ही 30 जण होतो. जागा होती एकच. तेव्हा पण माझं सिलेक्शन झालं इंग्लिशसाठी. परफॉर्मन्स बघितला त्यांनी, डेमो घेतला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तिथे ती शाळा तुम्हाला कदाचित माहीत असेल, ती शाळा वरच्या मजल्यावर आहे. बरोबर. तर मी जेव्हा कुठे जातो ना, आधी पायऱ्या मोजत असतो की किती पायऱ्या आहे. म्हणजे तेच माझ्या संघर्षाची सुरुवात आहे. मी पायऱ्या मोजतो म्हणजे काय की तेवढं मला संघर्षांना सामोरं जावं लागेल. एक पायरी ओलांडलं म्हणजे माझ्या संघर्षाचा एक टप्पा मी ओलांडला आहे. बरोबर. तर तिथे गेलो, तिथे 13 पायऱ्या होत्या. तर मी तेव्हाच ओळखलं की आता मी 13 दिवस पण इथे टिकणार नाही. आणि तसंच झालं. तर मग पायऱ्यामुळे मी रिजेक्ट झालो. संस्था चालकांनी माझा विचार केला, मुख्याध्यापकांनी विचार केला. विलासराव सर होते त्यावेळेस, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. तर ते मला डायरेक्ट बोलले नाही, पण त्यांनी सांगितलं की पेमेंटमुळे तुमचं सिलेक्शन आता रिजेक्ट केलं जात आहे संस्था चालकांकडून. वास्तविकता आमची इच्छा आहे की तुम्ही इथे असावं, कारण तुमचा अनुभव दांडगा आहे. आज मला 19 वर्ष पूर्ण होत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवताना. मग मी गाडीवर बसलो माझ्या भावाच्या आणि घरी परत होतो. जवळजवळ 12 मेची गोष्ट आहे, 12 मे 2013ची. घरी परत असताना मी गाडीवर विचार केला, आता कोणाच्या जिथे आपल्याला चप्पल घासवायची नाही आहे आणि कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आहे. म्हणजे मग तुम्ही तुमच्या घराच्या समोर असलेल्या ज्या शेतामध्ये 2 टिनाच्या ज्या काही रूम बांधल्या आणि तिथं 4-5 विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवायला सुरुवात केली, तो अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे मी तर सुरुवात केलीच होती, पण म्हणतात ना आधी थोडा मोठ्यांचं मान सन्मान घेऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांना विचारपूस करूनच आपण पुढे पाऊल टाकायला पाहिजे. नक्की. मी अनेक विचारवंत लोक होते आणि माझे काही नातेवाईकही होते. त्यांना विचारलं की माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे, तर मला करायचं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर त्यांचं पहिलं असं उत्तर होतं की तू अपंग आहे, शाळा उघडण्याचं ध्येय किंवा तू एक धाडस करत आहे, पण कदाचित शाळेमध्ये एखादा विद्यार्थी पडला तर तू उचलून तर नाही येऊ शकत त्याला, किंवा तू धावून तर त्याला उचलू शकत नाही. मग दुसऱ्याच्या भरोश्याने सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे. करेक्ट. तेव्हा माझी जिद्द अजून उफाळून निघाली. म्हटलं एवढं कमकुवत मला समजत आहे म्हणजे कमालच झाली. मी तेव्हा काहीच बोललो नाही. म्हटलं ठीक आहे. अनेकांची विचारसरणी मी घेतली, पण त्यानंतर मी तर ठरवलंच होतं आणि मग मी सुरुवात केली. तर आमच्या गावामध्ये एक माणूस आहे सुरजकर नावाचा, त्याच्या 3 खोल्यांची रूम होती, रिकामी होती. ओळखीची असल्यामुळे त्यांच्या मुलींना मी ट्युशन देत होतो, तर त्यांनी मला ते सहकार्य केलं. परंतु त्यांच्या संस्था चालकांना जेव्हा माहीत झालं की याला शाळा उघडण्यासाठी आपल्या एका कर्मचाऱ्याने रूम्स दिलेले आहे, माझी सगळी तयारी झाली. उद्या उद्घाटन शाळेचं, तेव्हा त्यांनी नाकारलं. द्यायचं नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकेल. तर मग त्यावेळेस मी अजून फार विचारात पडलो की आता काय करायचं. उद्या तर शाळा ओपन होणार आहे, शाळा सर्व महाराष्ट्रात सुरू होणार आहे आणि आपली आता फजिती होईल, लोकांचा विश्वास आपल्यावरचा कमी होईल, तेव्हा काय करायचं. मग मी दुसरा एक व्यक्ती होता, त्याच्याकडे मी विनवणी केली की मला कमीत कमी 2-3 महिन्यासाठी तरी जागा द्या, 2-3 महिन्यापर्यंत मी माझा कुठेतरी बंदोबस्त लावेल. तर त्यांनी होकार दिला. रातोरात 10-12 माणसं लावून मी सगळे कामं करून घेतले. शाळासारखी शाळा बनवली. त्या घराला डेंटिंग, पेंटिंग, दुरुस्ती सगळ्या गोष्टी केल्या अगदी शाळेसारखं. आणि मग शाळा भरवण्यात आली. तेव्हा मला 67 विद्यार्थी मिळाले पहिल्या वर्षी. अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली शाळेची. मग तुमच्या शाळेमध्ये मुलांनी यावं यासाठी तुम्ही पालकांना कोणतं, म्हणजे तुम्हाला काय आव्हान आहे की या विद्यार्थी इथं आले पाहिजे, पालकांना तुम्ही कसं कन्व्हिन्स करता तुमच्या शाळेपर्यंत येण्यासाठी?
कन्व्हिन्स म्हणजे काय, आधी मी शिकवतच होतो आणि त्यामुळे पालकांना माहीत होतं माझं शिक्षण. परंतु जेव्हा मी स्वतःची शाळा ओपन केली तेव्हा पालकांना मला जास्त प्रमाणात कन्व्हिन्स करण्याची गरज पडली. कारण विरोधक होते, इतरही शाळा होत्या आणि दुसऱ्यांपेक्षा आपण वरचढ जर भरत गेलो तर लोकांचा आपल्यावर विश्वास असतो. तर मी डोअर टू डोअर फिरलो. 22 खेड्यामध्ये एकही घर असा नाही, आमदार खासदाराला तरी माहीत नसेल पण मला माहिती आहे, नावासह सगळ्या पालकांच्या त्यांच्या बायांच्या नावासह मला डोअर टू डोअर सगळ्यांची नावं माहिती आहे आणि त्यांच्या घरात किती मुलं आहे किती मुली आहे ही मला माहिती आहे. कारण तेव्हा माझ्याकडे गाडी पण नव्हती, 3 चाकी गाडी किंवा मोटरसायकल ते तर चालवणं शक्य नव्हतं. मी एखाद्या मित्राला म्हणायचो तुझ्या गाडी 100-200चा पेट्रोल टाकतो, मला आज या गावाला व्हिजिट करायची आहे. त्याच्या गाडीवर जायचो आणि मग डोअर टू डोअर फिरायचो. प्रत्येक घरी गाडीवरच बसून असायचो मी आणि पालकांना बोलायचो की तुम्हाला जर शिक्षण हवं असेल तर माझ्या शाळेत बिनधास्त टाका. जर तुम्हाला शिक्षणाची हमी पाहिजे असेल तर तुम्ही दिलेली फी त्याच्यापेक्षा डबल मी देईल. जर तुम्हाला शिक्षण मिळालं नाही तर या विश्वासावर तुम्ही एक वर्ष टाकून पहा. म्हणजे तुमच्या पिनाकल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये किंवा इतर जे काही इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे, तुम्ही काय विद्यार्थ्यांना विषय देता? कारण तुमच्याकडं सामान्यपणे सगळे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हाला ते कोणतं आव्हान आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही काय असं विशेष करता त्या विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आता संपूर्ण शाळा शिकवण्यासाठीच आहे, गुणवत्ता वाढवण्यासाठीच आहे आणि आपलं एक उदरनिर्वाह करण्यासाठी ते फीच्या माध्यमातून पैसे गोळा करतात. त्याचप्रमाणे माझंही आहे. परंतु माझा उद्देश असा आहे की एक तळमळ एक कळकळ जी असते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे या मुलांना इतकं आलंच पाहिजे. त्यासाठी मग आपण काय करतो, सगळ्या वर्गात शिकवत असताना आम्ही प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी छाटत असतो की इतर विद्यार्थ्यांपेक्षा या विद्यार्थ्याची गुणवत्ता कमी का. मी स्वतः शिकवत असल्यामुळे मला सगळं माहिती आहे, मुलांची बौद्धिक पातळी मानसिक पातळी. तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक वर्गातून 2-3 विद्यार्थी छाटतो आणि एक वर्ग बनवतो आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिकतेनुसार आम्ही त्यांना घडवत असतो आणि मग अशा पद्धतीने मग ते वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे ती. 2 महिन्यात 1 महिन्यात जर विद्यार्थी घडले तर त्यांना त्याच्या वर्गात पुन्हा पाठवणे, राहिलेल्या रिमेनिंग स्टुडंट्सला आपण तीच टीचिंग करतो. अशा पद्धतीने चाळून मग परिपूर्ण वर्ग बनवले जाते. अशातून मग 100% नाही पण 99% तर रिझल्ट येतो. अशातून मग पालक समाधानी होतात, फी द्यायला मागे पुढे पाहत नाही आणि फी आली की शाळा व्यवस्थित चालते. छान. आता तुम्ही टिनाच्या शाळेमध्ये 2 रूम बांधल्या, टिनाच्या रूम बांधल्या आणि तिथून शाळा सुरुवात केली. आज तुमची एक पक्की इमारत आहे तुमच्या शाळेची, सोबत जवळपास 450 विद्यार्थी तुमचे आहेत. हे सगळा प्रवास तुम्ही कसा काय शक्य केला एक दिव्यांग असून सुद्धा? बघा कसं आहे, आपण मनात जर एखादी गोष्ट ठाम निश्चय करून जर निघालो घराच्या बाहेर आणि मला तरी असं वाटते की तुम्ही सगळे हिंमत हारणारे आहात, कच्चे मनाचे आहात. मी नाही आहे. तुम्हाला वाटत असेल मी असा, पण मी फार दांडगा विचाराचा आहे. मी हिंमत हारलोच नाही. मी जेव्हा शाळा सुरू केली होती माझ्या अगेन्स्टमध्ये संपूर्ण 22 खेड्याचे सगळे तरुण एकत्र होते आणि मी एक होतो, फक्त एकटा होतो. सगळ्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यांनी पार्टनरशिपमध्ये शाळा सुरू करायची या बेसवर ते सगळे एकत्रित झाले होते, त्यांची युनिटी झाली होती. पण मी कोणाला लालच अशी दिलीच नाही. मी शाळा ओपन केली आहे, तुला जॉब करायचा असेल तर ये जॉब कर, मुलांना घडव, त्या मोबदल्यात मला काय द्यायचं मी देईल. तुला एक समाधान मिळालं पाहिजे की आपण पिढी घडवतोय, मुलं नाही पिढी घडवतोय, येणारा भारत आपला सुदृढ झाला पाहिजे. हे एक उद्देश माझ्या मनात होतं. नाही तर पैसे कमवण्यासाठी खूप काही आहे. तर संपूर्ण 22 खेड्यातील जेव्हा विद्यार्थी एकत्र होते मी एकटा होतो तर मी मनात ठरवलं होतं की सबको पछाड़ देंगे, पीछे तो रहेंगे ही नहीं. एक मनात अशी चंग बांधला होता की बिलकुल हरायचं नाही आणि तेव्हापासून मी सुरुवात केली. तर त्यांनी मग विरोधकांनी कलेक्टरकडे तक्रार केली, शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख सगळ्यांच्या विजेटा व्हायच्या शाळेवरती की तुम्ही पालकांची लूटमार करताय, मुलांना व्यवस्थित शिक्षण देत नाही आहे, तुमच्याकडे परिपूर्णता नाही आहे. तर मग माझं सगळं पोथीपुराण जे असते आपल्या शाळेचं सगळं शिक्षण त्या साहेबांकडे ठेवून द्यायचं. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, मला विचारू नका की हे दाखवा ते दाखवा. तुम्हाला याच्यातून काय पाहिजे आहे ते घ्या, जे नको असेल काही कमी असेल ते मला दाखवा. अशा पद्धतीने मग ते एकदम दचकले, अरे असं कसं काय, तुम्ही सगळं आमच्यासमोर मांडून ठेवताय म्हणजे तुम्ही खरेच आहात. त्यांचं म्हणणं आलं असं आणि त्यांनी मला क्लीन चिट दिली. तर हे कंटिन्यू 3 वर्ष चालले सतत.
परंतु येणाऱ्या प्रत्येक साहेबांनी मला सहकार्य केलं. आता सहकार्य त्यांनी असं केलं असेल, कदाचित मी दिव्यांग आहे, एक सहानुभूतीच्या भावनेतून किंवा आपुलकीच्या भावनेतून किंवा एक होतकरू तरुण आहे, दिव्यांग आहे, काहीतरी करतोय समाजासाठी, या उद्देशाने त्यांनी सहकार्य केलं असेल कदाचित. म्हणून त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या वाव मिळण्यामुळे माझं वृद्धिंगत होत गेलं. मनोभावना जे असतात ते वृद्धिंगत होत गेलं, माझी धाडस वाढत गेली आणि मी एक एक टप्पा पुढे 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 जात गेलो. अशा पद्धतीने गाठलं मी. आमच्या प्रेक्षकांना एक आणखीन एक महत्वाची आपली जी गोष्ट आहे किंवा आपल्यामधला एक गुण आहे की यवतमाळ जिल्ह्यातला पहिला आपण इंग्लिश क्रिकेटर जे काय आहे कमेंटेटर, इंग्लिश कमेंटेटर पहिला आहे, या संदर्भातला कसा अनुभव आहे आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एखादी कॉमेंट्री करून दाखवाल ज्यामध्ये भारत पाकिस्तानचा सामना आहे आणि शेवटचा चेंडू आहे, त्यामध्ये विराट कोहली खेळत आहे, एक बॉल 6 रन पाहिजे आणि शाहीन आफ्रिदी बॉलिंग करत आहे, अशा वेळी तुम्ही कशी कमेंट्री करा? आमच्या प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल. कॉमेंट्री म्हटलं की एक धाडसच आहे, पण आता लाईव्ह कॉमेंट्रीचा एक प्रसंग वेगळा असतो आणि इथे एक वेगळा आहे. परंतु आता तुम्ही प्रश्न केलाय तर निश्चित करून दाखवू, पण यामागचं एक कारण सांगतो मी. इंग्लिश कॉमेंट्री करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. कदाचित तुम्ही आता दिग्रसकर आहात तर तुम्ही ओळखत असाल, आपल्या ज्युनियर कॉलेज बुटलेला जोग्या सर शिकवतात. तर मी 12वीला असताना मला इंग्लिश फक्त वाचता यायची आणि लिखाण यायचं, पण इंग्लिश काय आहे हे काहीच कळायचं नाही. इंग्लिश समोरचा व्यक्ती बोलतोय यस नो, पण त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. तर मी माझ्या लहान भावाला सांगितलं की असा एक शिक्षक शोध की जेणेकरून मला इंग्लिशमध्ये परिपूर्ण बनवेल, तरच मी त्याच्याकडे ट्युशन जॉईन करील. तर माझ्या आयुष्यातली पहिली ट्युशन जोग्या सरांकडे. त्यांनी सर्च केलं तर 12वी मी जोग्या सरांना पहिल्याच दिवशी जॉईन करताना सांगितलं, सर मी 12वीमध्ये ट्युशन लावले इंग्लिशची, मला पास होण्याची गॅरंटी द्या, पण वर्षभर शिकत असताना मला एकही प्रश्न विचारू नका. येईल तो भाग वेगळा, नाही येईल तोही भाग वेगळा, पण मला विचारू नका, कारण मला काही येत नाही असं समजून चाला, पण मला पास करण्याची गॅरंटी द्या. त्यांनी पास करून दिलं, कारण त्यांनी शिकवलं तसं. आणि वर्षभर इंग्लिशचा अभ्यास न करता पेपरला जाऊन 12वीला पास झालो. मग त्याच्यानंतर माझा एक टार्गेट होता की आता 12वी तर पास झालो आहे, परंतु आता आपल्याला ME इंग्लिश करायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. मग फर्स्ट इयरला असताना मला इंग्लिश लिटरेचर घ्यायचं होतं. तर सरांकडे पुन्हा गेलो, सर तुम्ही जर इंग्लिश मला बोलणं शिकवत असाल तर मी इंग्लिश लिटरेचर घेतो, आपलं मराठी वाङ्मय आहेच सुप्रसिद्ध मातृभाषेतलं. तर सर बोलले नाही, आता इथपर्यंत आला आहे तर इंग्लिशच घे, सबसे हटके. म्हणजे ठीक आहे. तर त्यांनी 4 महिन्याची ट्युशन, समर कॅम्प किंवा समर ट्युशन घेतात ते स्पोकन इंग्लिश म्हणून. तर मला तरी असं वाटते की त्या 4 महिन्याच्या ट्युशनमध्ये आम्ही 80 विद्यार्थी होतो. त्यामध्ये दिनबाई शाळेचे पण काही सर होते, आपल्या कोर्टातील काहीतरी एक जज होता, ज्युनियर जज, मला नाव नाही आठवत, आणि मी होतो. असे 80 विद्यार्थी होतो. 2 महिन्यात इंग्लिश बोलून दाखवणारा मीच आहे. हां, तर ते माझे गुरु आहे, त्यांच्यामुळे मी इंग्लिश शाळा स्थापन करू शकलो. दुसऱ्यांच्या भरोश्यावर नाही, पण स्वबळा. मला माहिती आहे मला इंग्लिश येते आणि आता सरांनी नाही शिकवलं तर मी शिकू शकतो विद्यार्थ्यांना. तर स्वबळावर मी इंग्लिश शाळा स्थापन केली आणि स्वबळावर मी इथपर्यंत आलो. तर जेव्हा मी इंग्लिशची प्रॅक्टिस करायचो, सर बोलायचे की या क्लासच्या बाहेर गेले की तुम्हाला इंग्लिशच बोलायचं आहे. समोरच्या व्यक्तीला नाही कळायला चालते, त्यांनी तुम्हाला मूर्खात काढलं तरी चालेल, पण तुमची इंग्लिश सुरूच. त्यावेळेस की नाही टुर्नामेंट सुरू होत्या आमच्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये, जिथे कुठे टुर्नामेंट असेल. आता इंग्लिश बोलणं म्हटलं तर समोरच्या व्यक्तीला कळायलाही पाहिजे ना. आता मूर्खात काढलं म्हणजे खरोखर आपण मूर्ख झालो असं नाही, पण वाईटही वाटते. अरे काय हुशार काय मारतो हा, आपल्याला काही येत नाही तर भलतंच काहीतरी बोलत राहतो. तर हे ऐकून घेण्यापेक्षा कॉमेंट्री करणं हे मला बेस्ट ऑप्शन वाटलं, कारण तिथे कोणी मूर्खात काढणारं नव्हतं आणि सगळ्यांचं लक्ष त्या मॅचकडे असताना इंग्लिश काय बोलत आहे समोरचा व्यक्ती कॉमेंट्रीमध्ये काहीच घेणं देणं नव्हतं. आपण चुकलो काय, आपली इंग्लिश फाटली काय ते फक्त आपल्याला माहिती. तर अशा पद्धतीनं मी इंग्लिशची सुरुवात केली. आता तुम्ही प्रश्न केला आहे की इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, कॉमेंट्री करून दाखवा, तर निश्चितच आपली अपेक्षा पूर्ण करावी लागेल. बघा आता ICC T20 वर्ल्ड कपची फायनल मॅच आहे, त्याबद्दल आता मी 1 मिनिटाची कॉमेंट्री करून दाखवतो. Yes, today is a big match of the big tournament of the ICC T20 World Cup, and Pakistan won the toss and chose to bat first and made the 199 run. India come to the crease to chase the
runs to 100, and this is the last ball of this innings, and we have to see, and every audience cutting to nails and hearts beating. We have to see what happened. And last ball, and Shahin Afridi on the mark. He is taking the last ball for the Virat Kohli, and Virat Kohli is taking the bat, and he is a very enthusiasm to shot the ball for the boundary. And Shahin Afridi overcome to the ball for the Virat Kohli and cross the umpire and take the ball, and Virat Kohli hit. Oh, ball has gone in the ball has gone in the sky out of the boundary for the 6, and India won the match. This is the biggest achievement for the India. This is the first World Cup for the India from the Virat Kohli, and Virat Kohli won the match for the India. खूप छान, खूप छान. त्याच्यानंतर आणखीन आपल्यामध्ये एक विशेष गुण आहे की आपल्याला पॅरा ॲथलेटिक्स मध्ये आपण 4 स्टेट गोल्ड मिळवले, त्याच्यानंतर 2 नॅशनल गोल्ड आपण मिळवले. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने एक नॅशनल प्लेयर आहात. तर तो अनुभव कसा होता तुम्हाला? त्या भावना कशा होते? तुम्ही नॅशनलचे 2 गोल्ड जिंकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? खरंच आनंद तर आहेच. आता नॅशनल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गोल्डन आहे तर वेगळंच एक अप्रतिम असं सुखद आनंद आहे प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तर मी 1995 मध्ये इयत्ता 5वी शिकत असताना आमच्या वृंदाताई होत्या, त्या आम्हाला स्पोर्ट्स शिकवायच्या. तर तेव्हा मी एक आगाऊ मुलगा जो म्हणतो, आगाऊ विद्यार्थी म्हणजे खोडकर, तसा होतो मी वसतिगृहात, आणि सगळ्यात सिनियर होतो मी. 1990 मध्ये माझी त्या वसतिगृहात एंट्री झाली होती, आणि 1998 पर्यंत मी तिथे होतो. त्यामुळे मी सिनियर होतो इतर विद्यार्थ्यांपेक्षा, आणि खोडकर असल्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की हा काहीतरी करू शकतो. तेव्हा वृंदाताईने मला सांगितलं की गोळाफेकमध्ये आपल्याला स्टेटला खेळायचं आहे. तर मग म्हटलं ताई तुमची इच्छा, मला तर काहीच माहिती नाही, तुम्ही शिकवत असाल तर जाऊ आपण. तर लहान असल्यामुळे मला ह्या गोष्टी काही कळायच्याही नाही, पण त्यांनी शिकवलं, आणि आम्ही नागपूरला जे जिल्हा स्तरावरच्या गेम्स असतात तिथे पण मी खेळलो, तर माझा प्रथम क्रमांक आला. नंतर मग आम्ही मुंबईला गेलो. सायन हॉस्पिटलमध्ये आमचं राहणं होतं, आणि महेश मांजरेकर जे भाऊ आहेत ते आता डायरेक्टर आहेत, त्यांचं नाव काय मांजरेकरच आहे ते. त्यांनी आमची सगळी देखभाल केली, आणि त्यांच्याचकडे सगळ्या गोष्टी होत्या. आमचं राहणं, खाणं, पिणं, हिंडणं, फिरणं आणि मार्गदर्शन करणं. तर त्यांनी आमची मनोवृत्ती वाढवली, मनोबल वाढवलं की तुम्ही इतरांपेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळे आहात, तुम्ही जिंकू शकता, यू कॅन विन, यस यू कॅन डू एनिथिंग इन लाईफ. तर असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो खरंच. तर आम्ही शॉर्टपुट खेळायला गेलो, आणि खरंच तिथे माझं गोल्ड आलं. तेव्हा जॉकी श्रॉफच्या हस्ते आम्हाला बक्षीस वितरण होतं, आणि त्यांनी मला जसं आपल्या लहान बाळाला एक बाप उचलून घेऊन जातो त्या पद्धतीने जॉकी श्रॉफने मला उचललं, आणि मी तर जॉकी श्रॉफकडेच पाहत होतो. तो गोल्ड काय आहे मला काहीच घेणं देणं नव्हतं, कारण जॉकी श्रॉफला पाहायला म्हटल्यानंतर जॉकी श्रॉफचे सगळे पिक्चर पाहिले होते, तर एक वेगळा आनंद होता तो. त्यानंतर मग माझी सुरुवात झाली तिथून. म्हणजे मला असं वाटलं काही आता आपण करिअर बनवायचं स्पोर्ट्समध्ये. मग हळूहळू खेळत गेलो, जिंकत गेलो. मग 2007 मध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धा झाल्या नॅशनलला तिथे, आणि कॅरमच्या पण होत्या. 2007 मध्ये मी दिल्लीला गेलो, पण तिथे गोल्ड नाही आलं, पण सेमीफायनलच्या सेकंड राऊंडला मी बुद्धिबळामध्ये हरलो आणि कॅरममध्ये पण हरलो. पण मग असं वाटलं की आता इथे काही लाईफ नाही आहे, आपण आता इथे कुठेतरी माघारला गेलो आहे. मग माझा जीवनप्रवास सुरूच होता शाळेबद्दल. मला शाळेला खूप पुढे घेऊन जायचं आहे, आणि जाण्याचा एक उद्देश आहे. आपलं सर्व हेच असल्यामुळं मला संपूर्ण लक्ष इकडे द्यायचं आहे. तर 2021 मध्ये माझी एक मैत्रीण आहे सुवर्णा राज म्हणून, ती इंटरनॅशनल प्लेयर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. तिला भारतातील सगळेच पुरस्कार मिळाले जवळजवळ. तिचा फोन आला की वीरेंद्र तुझ्यासाठी एक ऑफर आहे, तुला जर भरपूर पैसा पाहिजे असेल, मान सन्मान पाहिजे असेल, आणि तुला तुझ्या शाळेला पुढे घेऊन जायचं असेल तर तू दिल्लीला ये, आपल्याला नॅशनल खेळायचं आणि इंटरनॅशनल पण खेळायचे आहे. ठीक आहे. तर मी कोरोनाचा काळ सुरू असताना मी दिल्लीला पोहोचलो कसा तरी, आणि तिथे 2-3 महिने मी प्रॅक्टिस केली. नीरज चोप्रा यांचे जे कोच होते ते आम्हाला फ्रीमध्ये कोचिंग करायचे, आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझ्या शॉर्टपुटची कोचिंग झाली आणि डिस्कसची पण झाली. त्यानंतर मग कारण नॅशनल खेळण्याच्या आधी आपल्याला स्टेट पार करावं लागतात, तर स्टेटमध्ये जेवढे गेम झाले शॉर्टपुट आणि डिस्कसचे तर मी गोल्ड घेतले. त्यानंतर मग भुवनेश्वरला नॅशनल होतं 2022ला, तेव्हा मी भुवनेश्वरला गेलो.
तिथे खेळलो, पण तिथे गोल्ड नाही आला. त्यानंतर मग 2023मध्ये दिल्लीला नॅशनल होतं, तेव्हा मग मात्र मी शॉर्टपुट आणि डिस्कस दोन्ही इव्हेंट्समध्ये मी गोल्ड घेतला. आणि मला हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं अचिव्हमेंट वाटत होतं. असं वाटलं की मी संपूर्ण जग जिंकलो आहे, नेपोलियन बोनापार्ट सारखं. बघा, तुम्ही दिव्यांग असून सुद्धा स्वतःचं एक अस्तित्व उभारलं. तुम्ही स्वतःची एक इंग्लिश मिडियम तुमची शाळा आहे, आणि तुम्ही जे दिव्यांग असतील किंवा जे दिव्यांग आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या? दिव्यांग असल्यामुळे पहा, आता झिग झिगलर माहिती आहे का? झिग झिगलर इज अ ग्रेट ऑथर ऑफ द अमेरिकन. अमेरिका या देशाचा सगळ्यात मोठा ऑथर आहे झिग झिगलर. त्याने सांगितलं आहे, यू कॅन हॅव एव्हरीथिंग इन लाईफ यू वॉन्ट इफ यू विल हेल्प इनफ टू अदर पीपल गेट व्हॉट दे वॉन्ट. जर समजा आपण एखाद्याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकत असू किंवा सहकार्य करत असू, इतरांना देण्याची भूमिका जर असेल, तर निश्चितच परमेश्वर आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला ते परत करत असते. हे निसर्गाचा एक नियम आहे, आणि झिग झिगलरनं पण ते मान्य केलं आणि ते सांगितलं आहे. तर त्याप्रमाणे मी असं वागत गेलो की आता आपल्याला समाजाला काहीतरी द्यायचं आहे. तर अनेक दिव्यांगांना आपण पुढे घेऊन गेलो, त्यांना मार्गदर्शन केलं. निश्चितच मी जरी काही करू शकत नसलो, पण मार्गदर्शन तर करू शकतो. करणारे भरपूर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. आता एक विद्यार्थिनी आहे आमच्या गावाच्या शेजारी, ती पण एका पायाने दिव्यांग आहे. तिला जवळजवळ फक्त तिच्या आयुष्यामध्ये एक आई आहे आणि बहीण आहे. भाऊ नाही आहे, बाबा नाही आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, शेती वगैरे काही नाही, रोज मजुरी करणे आणि जीवन जगणे आणि शाळा शिकणे. ती विद्यार्थिनी, ती मुलगी मला नेहमी दिसायची त्या परिसरात. तिच्याकडे 3 चाकी सायकल नाही आहे किंवा म्हणजे येण्या जाण्याची कुठलीच व्यवस्था नाही आहे. तिला मी दिल्लीला पाठवलं आणि ती 2 वर्ष सतत प्रॅक्टिस करून आता तिने स्टेटमध्येच इंटरनॅशनल रेकॉर्ड ब्रेक केला आहे तिने. हो, स्टेटमध्ये गेल्यानंतर तिने नॅशनल पार केला, आणि नॅशनल पार झाल्यानंतर आता ती स्वित्झर्लंडसाठी पॅराथलेट गेमसाठी शॉर्टपुट आणि डिस्कससाठी स्वित्झर्लंडसाठी तिची निवड झाली आहे. तर हिच्या व्यतिरिक्त अजून असे काही दिव्यांग आहे की मला असं वाटते की आपण सुदृढ आहोत, आपले आईबाबा सुजाण आहेत, त्यांनी आपलं जीवन घडवलं, आता आपण सगळं काही करू शकतो, आपण एबल झालो आहे. तर असे काही दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला काही करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो आहे आजही. एखाद्याला दान देणे, आता दान सांगता येत नाही, पण कसं आहे माहिती आहे का, आपण जेवढी मदत करू शकतो, त्यांचं जीवन बदललं पाहिजे, घडलं पाहिजे. ते घडल्यानंतर इतर कुणाला गरजूंना ते काहीतरी मदत करू शकतील. गौतम बुद्धांनी नेहमी सांगतात, तुम्हाला माहितीच असेल, गौतम बुद्धांनी एक वाक्य सांगितलेलं आहे की इफ यू विल काय म्हणतात त्याला, इफ यू विल लाईट अ लॅम्प फॉर समवन एल्स इट विल ऑल्सो ब्राईटन युअर पाथ. जर तुम्ही एखाद्याला सहकार्य करत असाल किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये, अंधकारमय जीवनामध्ये जर प्रकाश टाकत असाल, तर तुमच्या जीवनात तो प्रकाश येतोच. अशा पद्धतीने दिव्यांगांना सांगणं एकच आहे की खचू नका, हरू नका, हार मानू नका. आपल्याकडे एक व्यंग किंवा एक अवयव जर कमी असेल, त्याला आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी ढाल बनवा, ताकद बनवा. जसं मी बनवलाय, मी याच्याकडे कधीच पाहत नाही. फक्त खंत असं वाटते की हा व्यक्ती मस्त चालू शकतो, मी का नाही चालू शकत. पण परमेश्वराने त्याच्यापेक्षा धावण्याची शक्ती दिली ना आपल्याकडे, तो चालतच आहे, आपण पळतो आहे. त्याने 2 वर्षात अचिव्हमेंट केली आहे, आपण अवघ्या 6 महिन्यात केली आहे, करू शकतो. तर आपल्या व्यंगाकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असं माझं एक मत आहे. छान. तर हे होते वीरेंद्र राठोड, ज्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष आहे, जो त्याग आहे, आणि त्या त्यागातून त्यांनी आपल्यासाठी एक मोठं साम्राज्य उभं केलं, आणि सर्व दिग्रसकरांसाठी, जे दिव्यांग असतील किंवा जे सर्वसामान्य दिग्रसकर आहेत, त्यांच्यासाठी एक प्रेरणास्रोत आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटूया. त्यामुळे तुम्ही पाहत राहा बोल मनातलं. धन्यवाद. जमलं काय? फक्त थोडंसं ते